नमस्कार. प्रज्ञास किचनतर्फे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण तिळाची तिळपापडी कशी बनवायची ती पाहणार आहोत आणि तीही अगदी 5च मिनिटामध्ये बनेल. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर यासाठी आपल्याला फक्त 2च साहित्य लागणार आहे. ते म्हणजे अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ. तर तीळ जे आहेत ते आपल्याला साधे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, म्हणजे गावरान तीळ. पॉलिशचे तीळ घ्यायचे नाहीत, त्याच्याने चांगली टेस्ट येत नाही. याच्यामध्ये गर भरपूर असतो आणि चव पण छान खमंग लागते. आणि अर्धी वाटी गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. खिसून घ्या किंवा चिरून घ्या किंवा गूळ पावडर घेतली तरी चालणार आहे. आता एका पसरट अशा कढईमध्ये शक्यतो नॉनस्टिक घ्या किंवा जाड बुडाची कढई घ्या. त्यामध्ये आपल्याला हे तीळ जे आहेत ते खमंग असे भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती. आणि तीळ भाजले कसे गेले हे म्हणजे भाजले गेलेत का नाही हे ओळखण्याची एक ट्रिक आहे. ती म्हणजे तीळ भाजले गेले की ते असे उडायला लागतात. बघा, हे बघा, असे हे कढईमध्ये चटचट आवाज यायला लागतो आणि तीळ असे उडायला लागतात. म्हणजे आपले तीळ आता मस्त खमंग भाजले गेले आहेत. आता गॅस बारीक करून अगदी 1 मिनिट आपण ह्याला भाजूयात. आणि आता गॅस बंद करूयात आणि हे जे तीळ आहेत ते एका पसरट अशा प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात. म्हणजे ते पण मस्त कुरकुरीत राहतील आणि मस्त खुसखुशीत पण राहतील. आतून छान भाजले गेलेले आहेत ते. आता गार होण्यासाठी बाजूला याला आपण ठेवून देऊयात. आणि पोलपाटावरती आपण एक चमचाभर तूप घेऊयात आणि ते तूप पूर्ण पोलपाटावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तीळ भाजून झाले की पहिलं काम आपल्याला हेच करायचं आहे. आणि लाटण्याला देखील आपण हे तूप लावून घेऊयात सगळीकडनं. कारण आपण एकदा का पाक केला की आपल्याला खूप झटपट कामं करावी लागतात, म्हणून आधीच आपण हे असं तूप लावून घेऊयात. म्हणजे आपल्याला पटकन त्याची पोळी लाटता येईल. बघा, छानपैकी असं सगळीकडे तूप लावून घेऊयात आणि हे बाजूला ठेवून देऊयात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला मोजून आपला जो पोहे खायचा चमचा असतो की नाही त्या चमच्यानी मोजून 4 चमचे पाणी घ्यायचं आहे. बघा, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी तीळ, त्यासाठी 4 चमचे पाणी. प्रमाण नीट लक्षात ठेवा म्हणजे अजिबात तुमचं पाक बिघडणार नाही आणि तिळपापडी देखील चुकणार नाही. तर त्यामध्ये आपलं जे अर्धी वाटी बारीक केलेला गूळ आहे तो आपल्याला मिसळायचा आहे आणि आपल्याला मध्यम आचेवरती याचा पाक बनवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा थोडा वेळ गूळ विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवला तरी चालतो, पण शक्यतो पहिल्यांदाच जर बनवत असाल तर गॅस मंद आचेवरती थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण बारीक गॅसवरतीच पाक बनवून घ्या म्हणजे तुम्हाला पाक चुकणार नाही तुमचा. म्हणून आता मी थोडासा मोठाच ठेवलेला आहे गूळ विरघळेपर्यंत. आणि आता मी हे बघा, हे मध्ये मध्ये जर थोडेसे खडे असतील तर ते असे डावानी फोडून घ्यायचे आहेत. आणि सगळा गूळ विरघळला की असा फेस फेस यायला लागतो याच्यामध्ये. आता आपण गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि ह्या फेसमध्ये हे जे मोठे मोठे बुडबुडे यायला लागलेत ते हळूहळू बारीक बारीक बुडबुडे व्हायला लागतात. आणि आपला जो पाक आहे तो आपल्याला डावाने फिरवत राहायचा आहे कंटिन्युअसली. फिरवताना आपल्याला तो हळूहळू हलका होताना जाणवतो आणि वास देखील खमंग यायला लागतो. आता पाक झालाय का नाही हे ओळखण्याची पण एक ट्रिक आहे. बघा, आता हे बुडबुडे थोडेसे आपले बारीक झालेले आहेत, छोटे छोटे फुगे यायला लागलेले आहेत. आता आपण एक थेंबभर पाक जो आहे तो अर्धी वाटी पाण्यामध्ये असा टाकून पाहायचा. मस्त जर त्याचा कडक असा गोळा झाला की आपला पाक झालाय असं समजायचं. आता ह्याचा कडक गोळा झालाय पण तो अजूनही हाताला सॉफ्ट लागतोय, त्यामुळे आणखीन 1 मिनिट एकदम बारीक गॅसवरती आपण हा पाक शिजवून घेऊयात. बघा, अजूनही बारीक असे फेसाळ अगदी हलका फोम सारखा हलका असा हा आपला पाक झालेला आहे. म्हणजे आता आपण त्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे. वाटल्यास तुम्हाला जर इथे भरभर हात फिरवता येत नसेल तर गॅस बंद करून मिक्स करा आणि मग परत 1 मिनिट गॅस चालू करा. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पटकन सगळं पाकामध्ये तीळ मिसळून घेतेय आणि लगेचच ह्याचा असा गोळा बनेपर्यंत आपल्याला फिरवायचा आहे. छान गोळा बनला की हा गोळा लगेचच आपल्याला पोलपाटावरती घ्यायचा आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ती खूप आपल्याला फास्ट करायची आहे, कारण एकदा का
पाक घट्ट झाला की आपल्याला पोळी लाटता येत नाही, त्यामुळे पटपट तो जो गोळा आहे तो आपल्याला पोलपाटावरती घ्यायचा आहे. डावाचं देखील पटकन सुरीने काढून घेऊयात आणि लगेचच आपण लाटणं घेऊन हे लाटून घेऊयात. जितकी आपल्याला पातळ पोळी ह्याची लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. आकार थोडासा वेडावाकडा झाला तरी चालतो, पण पटपट आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बघा, अगदी तिळाची जेवढी जाडी आहे तेवढी पातळ पोळी इथे लाटली गेलेली आहे. आणि तूप लावल्यामुळे खाली पण तूप आहे पोलपाटाला आणि वरती लाटण्याला देखील तूप आहे, त्यामुळे चिकटणार नाही. आणि त्या तुपामुळे एक मस्त चकाकी देखील येते आपल्या ह्या तिळाच्या वडीला. आता असं पटकन लाटून घेतलेले आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे बघा. लाटलं जाईन आता. आपण बास करूयात आता हे लाटायचं आणि लगेचच आपण सुरी किंवा मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे त्याच्याने ह्याच्या वड्यांचा आकार आपण कापून घेऊयात. बघा, मधला भाग थोडासा लगे घट्ट पण झालेला आहे, त्यामुळे पटपट आपल्याला ह्याच्या वड्या आधीच पाडून घ्यायच्या आहेत, नंतरनं वेडेवाकडे तुकडे निघतील नाही तर. त्यामुळे थोडंसं गरम असतानाच पटकन ह्याला वड्यांचे आकार कट देऊन ठेवायचे. नंतर गार झाल्यानंतर वड्या बाजूला काढायच्या आहेत. आता कडेचा भाग तर एकदम आत्ताच कडक झालेला आहे, मस्त कुरकुरीत आणि निघायला लागलेले आहे बघा. अगदी इझिली निघतंय आणि किती छान कुरकुरीत अशी ही आपली तिळाची वडी किंवा तिळपापडी तयार झालेली आहे. थोडंसं ह्याला गार होऊ देऊयात. मधला भाग अजून थोडा चिवट आहे. बघा किती छान अगदी सहज निघतायत आणि किती मस्त शायनी आहेत आणि किती क्रिस्पी आहेत बघा. अगदी 2 बोटांनी देखील तुटतायत. एकदम मस्त कुरकुरीत आणि छान अशा ह्या आपल्या तिळपापडी तयार झालेल्या आहेत. अगदी आपण हळदी कुंकू असेल, अचानक ठरलं असेल तर पटकन अशी ही तिळगुळाची वडी बनवू शकतो आणि अगदी 10 मिनिटामध्ये बनवून तयार होते. मस्त कुरकुरीत खमंग अशी लागते. लहान मुलांना देखील ही आवडते. तर नक्की अशा पद्धतीने फक्त 2च घटक आहेत आणि वेळसुद्धा कमी लागतोय, पटकन बनवून तयार होते अशी ही तिळपापडी नक्की बनवून पहा. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली आहे रेसिपी हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आले की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. परत एकदा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि गोड गोड कमेंट देखील करा. तर परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.